नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज दसरा, विजयादशमी, वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण आजचा हा सण साजरा करतो आणि या सणाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या घटस्थापनेचा मनापासून कोणताही शुभेच्छा. व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर आजपर्यंत आलेला नाही आहे, पण त्याच्या काही छोट्या छोट्या क्लिप्स या 9 दिवसातल्या मी शूट करून ठेवल्यात. त्याआधी आपण पाहूया. आमच्याकडे वर्षभर देवारा हलवला जात नाही, त्यामुळे देवघराची जी काही साफसफाई असेल ती देवाऱ्याच्या आजूबाजूनेच केली जाते. घटस्थापनेच्या दिवशी देवारा खाली घेऊन त्यातले देव एका बाजूला काढून ठेवून देवारा ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेऊन कोरडा करून मगच त्यात देव बसवले जातात, ज्याला घटस्थापना म्हणतात. आणि अशा प्रकारच्या माळा 10 दिवस देवाला वाहिल्या जातात. ही भेंडीची फुलं आहेत. आम्हाला आमच्या देवाला भेंडीच्या फुलांच्याच माळा लागतात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाची एक असे 10 दिवस 10 दिवसांच्या 10 माळा देवाला वाहिल्या जातात. या 9 दिवसात आम्हाला सक्त ताकीद असते की देवालाच काय तर देवाऱ्यालासुद्धा धक्का लागता कामा नये. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हे अगरबत्तीचं सगळं पडलं आहे ते काढलं का नाही, पण देवाऱ्याला हात लागता कामा नये. देवाची जी पूजा होते ती अशी वरून जे आपण अष्टगंध वगैरे शिंपडतो त्यानेच केली गेली. जसं तुम्ही आत्ता क्लिप्समध्ये बघितलं तसं होतं. वर्षभर देवारा नाही हलवत, त्यामुळे जी काही झाडलोट असते, पुसायचं असतं ते देवाऱ्याच्या खालून आजूबाजूनेच पुसावं लागतं. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी ते पूर्ण देवारा बाहेर काढून त्याला व्यवस्थित स्वच्छ करून मग देव बसवले जातात आणि 9 दिवस देवाऱ्याला सुद्धा धक्का लागता कामा नये असा आमच्या घरी नियम असतो आणि तो पाळला जातो आजपर्यंत. आणि याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे पूर्ण, तो आहे दसरा स्पेशल. कोकणात दसरा कसा सेलिब्रेट होतो, दसऱ्याच्या दिवशी काय काय होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये कोंबडी आवाज करतात पण प्लीज इग्नोर करा. आणि याच व्हिडिओमध्ये आपल्याला सरस्वती पूजनाचा सुद्धा दिसणार आहे क्लिप. कारण व्हायचं कसं, आम्ही शाळेत असताना सरस्वती पूजन हे सरस्वती पूजनाच्या दिवशीच व्हायचं. पण नंतर जसे मोठे झालो, दुसऱ्या शाळेत गेलो, तेव्हा त्या शाळेमध्ये सरस्वती पूजन वगैरे असं काहीच नव्हतं. त्यामुळे मग आम्ही सगळेजण दसऱ्याच्या दिवशी आपली पाटी, पेन्सिल किंवा जे काही असेल अभ्यासाचं साहित्य त्याची पूजा करतो. आणि यंदा त्याच्यात आपला यूट्यूब फॅमिलीतला एक मेंबर आपला ट्रायपॉडसुद्धा ॲड झाला आहे, तर ते सुद्धा आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. दसऱ्याच्या दिवशी आपल्या कामासाठी लागणाऱ्या वस्तूंची आपण पूजा करतो. आम्ही शेतकरी माणसं, त्यामुळे आम्ही शेतीच्या अवजारांचीच पूजा करतो. त्यामुळे वेदूच ती आता साफ करून घेतोय, व्यवस्थित अगदी धुवून स्वच्छ करून त्याची पूजा करणार नंतर आम्ही. इथे पप्पा कोणाला तरी सांगत होते, होय घेतलंय भात कापायला, झाल्यात 5-6 मळ्या कापून, तर ते सुद्धा रेकॉर्ड झालं असेल थोडंफार. आणि इथे आमची लुसी जी खूप आळशी आहे अंघोळीला, तिला अंघोळ नाही आवडत, पण आजच्या दिवशी दसरा आहे म्हटल्यावर तिनं अंघोळ ही करायलाच हवी. त्यामुळे ती उभी आहे शांतपणे कशी ती पाथरीवर आणि करते बिचारी अंघोळ. इथे काका मला सांगत होते हा लुसीचा स्पेशल साबण आहे, तिचं सगळं वेगळं वेगळं, काय तो तोरा आणि काय तिचे ते नखरे. ती परवा बांधून ए ठमे, झाली काय अंघोळ? जसं मी म्हटलं की आमच्याकडे भेंडीच्या फुलांच्या माळा लागतात त्या घटस्थापनेपासून पुढे 9 दिवस. आणि त्याचप्रमाणे देव उठवताना दसऱ्याच्या दिवशी अशा प्रकारे भेंडीला 4 पाय लावून ती देवासमोर उभी करून मग कोयतीने किंवा विळाने कापून तिचा बळी दिला जातो आणि अशा प्रकारे आमचे देव उठले असं मानलं जातं. जे आता पप्पा करतायत तुम्हाला दिसेलच थोड्या वेळात. माझी मम्मी जी देवाधर्माच्या आणि शास्त्राच्या बाबतीत खूप काटेकोर आहे, ती नेहमी सांगत असते सगळं. आणि आता पण ती अगदी स्वयंपाकघरातून ओरडून सांगते की व्यवस्थित करा, नीट देव हलवा. कुठले देव? जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही दसऱ्याच्या दिवशीच सरस्वती पूजनसुद्धा करतो, तर त्याचीच थोडीफार तयारी मी इथे करते आहे. हा जो स्टडी टेबल दिसतो आहे तो वेदूचा आहे.
तो पहिलीत असताना त्याला आणलेला, पण त्याच्यापेक्षा जास्त तो आम्हीच तिघींनीच वापरला आहे. तर त्याचीसुद्धा आम्ही पूजा करणार. त्या स्टडी टेबलला आता जवळपास 10 वर्ष होत आली. त्यानंतर इथे मी राहीची वही तिने सरस्वती काढली आहे छानपैकी. माझ्या डायरी, परत माझा डिसेक्शन बॉक्स, माझा आणि बहिणीचा कॅल्सी, अशा वस्तू की ज्यांनी आम्हाला अभ्यासात खूप मदत केली आहे त्यांची आम्ही पूजा करणार. बाजूला शस्त्र, अवजारं, विळी, कोयती असे ठेवलेलं दिसतंय, तर त्यांचीसुद्धा आज पूजा होते. देव बसवताना देवासमोर जो नारळ ठेवलेला असतो तो नंतर वाढवून देवासमोर काही तुकडे ठेवून मग घरच्यांना सगळ्यांना त्याचा प्रसाद करून वाटला जातो. जसं मी म्हटलं की गाड्यांचीसुद्धा पूजा केली जाते, तर तेच पप्पा आता देवाची पूजा करून झाल्यावर गाड्यांचीसुद्धा पूजा करतायत. आणि इथे काय लुसी झालं? बसली, तिला कळत कशाला नाही आहे नेमकं काय कशाला चालू आहे. तिचा ओरडायला हवाय पहिलाच हा? दसरा आहे घरातला. आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी काकडीच्या घाऱ्या करतात देवाला नैवेद्य म्हणून, तर त्याच इथे करतोय. या घाऱ्यांची एक छोटीशी क्लिप मी शेअर केली आहे आपल्या चॅनलवर ऑलरेडी. गौरीपूजनाच्या व्हिडिओमध्ये ती आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पूजा करताना पप्पांनी देवारा खूप छान फुलांनी असा सजवला होता. गावी असल्यामुळे फुलं मिळतात आपल्याला इकडे आरामात. आणि मी आज खूप खुश होते, कारण देवाच्या पायाला हात लावून मला त्याचा आशीर्वाद घेता येणार होता, जो एवढे दिवस मी घेऊ शकत नव्हते. सरस्वती पूजनाबद्दल सांगायचं झालं तर मला शाळेतले ते दिवस आजही आठवतात, जेव्हा सरस्वती पूजनाची तयारी आम्ही आदल्या रात्रीच करायचो. आमचा सुन्यादादा आहे, जो आम्हाला सगळ्या मुलांना पाटीवर सरस्वती काढून द्यायचा. मग घरात आल्यावर एका पुडीमध्ये हळद, एकात पिंजर, एकात तांदूळ, एकात नैवेद्यासाठी साखर, असं सगळं बांधून परत अगरबत्ती वगैरे घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी शाळेत जायचो. तिथे पाटीपूजन व्हायचं, सरस्वती पूजन व्हायचं आणि मग आरती व्हायची, भजन व्हायचं. गावातली मुलं मग ढोलकी घेऊन यायचे, जाखड्या असायच्या, फुगड्या, झिम्मा असं असायचं सगळं. ते वातावरणच पूर्ण वेगळं होतं. सरस्वती पूजनाचा दिवस होता खरं तर विद्येचा त्या दिवशी. तो दिवस अभ्यास जास्त करायला हवा, पण त्या दिवशी अभ्यासाचा पण कुणाच्याही तोंडून निघायचा नाही. इतका मस्त मजेत आणि आनंदात दिवस जायचा तो. कसं असतं ना मित्रांनो, शाळेतलं आपलं आयुष्य, तेव्हा कधी-कधी शाळेत जायचा कंटाळा यायचा आणि आता शाळेत जावंसं वाटतंय, पण जाऊ नाही शकत. काय करणार, झालो आता मोठे आणि अर्थात त्या शाळेमुळेच मोठे झालो आहे. मला नेहमीच असं वाटत आलं की माझ्या घरानंतर जर मी कुठच्या जागेवर सगळ्यात जास्त प्रेम केलं असेल, तर ती माझी शाळा आहे. माझ्या आयुष्यातलं माझ्या शाळेचं स्थान हे शब्दात व्यक्त न होण्यापलीकडचं आहे. कारण त्या शाळेमुळेच मी आज जी कोणी आहे ती आहे. एक छोटंसं धाडस करून मी हे यूट्यूब चॅनल सुरू करू शकले, ते फक्त आणि फक्त त्या शाळेमुळेच, तिथल्या शिक्षकांमुळे, माझ्या मित्रांमुळे, की ज्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला आहे आणि जे आजही मला म्हणतात की "तू हो पुढे, आम्ही आहोत ना, मग कशाला घाबरतेस." आज झाली माझी बडबड. शाळेच्या बाबतीतलं माझं बोलणं काही संपणार नाही. इथे बघून घ्या तुम्ही, माझी मम्मी करते सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजनसुद्धा. आमच्या वाडीत या काकींच्या घरी दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी कुमारिका पूजन असतं आणि त्यासाठी मम्मी आणि काकीला बोलावणं पण असतं, पण सणाच्या दिवशी नाही जायला मिळत. तरीही आवर्जून संध्याकाळी मम्मी आणि काकी हळद कुंकू घ्यायला जातात. काकी मला म्हणत होती की माझा कशाला फोटो काढतेस, तर मी तिला सांगत होते की असू दे ना, राजूदादा बघेल तुला. अँड यू ऑल तर ती नो द हसायला बायका विल लागली बी एकदम. बायका. कितीही बोलल्या तरी त्यांचं बोलणं काही संपत नाही. इथे काकी हसतीये की मी तिचं शूट करते म्हणून, पण मी सांगितलं असू दे, मला आवडतं असं. व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मंडळी थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये करते
आमच्या घराशेजारीच आपट्याचं झाड आहे, तर तिथूनच सोनं लुटून आणून त्याची पूजा करून, धूपारत दाखवून, मग नैवेद्य दाखवून देवाला वाहिलं जातं. दरवर्षीप्रमाणे मी पहिलं सोनं स्वामींना, कुलदैवतेला, गणपती बाप्पांना आणि देवाऱ्यातल्या इतर देवांना वाहिलं आणि मग स्वामींना मुजरा करून बाकीच्यांना सोनं दिलं. मंडळी, आमचा जो हा देवारा आहे तो खूप जुना आहे. माझे पप्पा जेव्हा लहान होते किंवा त्याच्याही आधीचा तो असू शकतो. अस्सल सागवानी लाकडापासून बनलेला अगदी भरीव लाकूड, त्यामुळे तो आजही अगदी तग धरून आहे व्यवस्थित. अ, देवांना सोनं वाहून झाल्याच्या नंतर आजच्या दिवशी ज्या शस्त्रांची आपण देव म्हणून पूजा करतो त्या शस्त्रांना सोनं दिलं. सरस्वतीला सोनं दिलं. मग घरच्या सगळ्या मोठ्यांच्या सोनं देऊन त्यांचा नमस्कार पण केला. तिथे लुसी बघती अगदी. हे माझे मम्मी पप्पा. जे नेहमीच मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात. आजही मला मम्मी सांगते की हे शूट कर ना, हे रेकॉर्ड कर, दाखव, म्हणून तिला फार आवडतं. आम्ही दरवर्षी शेजाऱ्यांकडे पण जातो दसऱ्याला सोनं वाटायला. ते सुद्धा आमच्या घरी येतात. हा इथे आमचा निशांत, तो बघतोय इकडे यूट्यूबवर अगदी ॲक्टिंग केल्यासारखी. त्याला सोनं देत होते तरी त्याचं लक्ष नव्हतं. सागर असतो दरवर्षी, पण ह्यावर्षी तो नाही आहे, कामासाठी बाहेर आहे. जशी माझी बहीण पण कामासाठी बाहेर असते, तर त्यांची दोघांची पण आठवण येते आम्हाला नेहमीच. इथे वेदू सागरशीच फोनवर बोलतोय. मंडळी, हे आहे आमच्या आई आणि आप्पांचं घर. ते दोघे पण म्हातारे आहेत. घरी दोघेच असतात आणि दिवाळीच्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी आमची आवर्जून वाट बघत असतात आणि आम्ही जातोसुद्धा दसऱ्याला सोनं द्यायला. आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ घेऊन ते दोघं पण खूप प्रेम करतात आमच्यावर, अगदी स्वतःच्या नातवंडांसारखंच. ही आई आहे आमची, जिला मी बायची आई म्हणते. तिच्या मुलीला बाय म्हणतात, बायत्ते, म्हणून तिला बायची आहे. कोकणातल्या प्रत्येक घरात एक तरी बाय ही असतेच असते. तशीच ह्या घरात पण बायत्ते आहे, म्हणून ही आमची बायची आहे. बायची आई थकली आहे आता, पण तिने घरात थोडं जरी काही नवीन केलं, एखादा गोड पदार्थ केला तरी आमच्याकडे डबा असतोच असतो. आता पण ती इतकी खुश झाली होती आम्हाला बघून. माया असते, फक्त माया, आणि आपल्याला तरी दुसरं काय हवं असतं. देवाला सोनं वाहिलं, घरच्यांना दिलं, शेजारच्यांना पण दिलं आणि हे सोनं मंडळी तुमच्यासाठी, कारण आपण पण एक कुटुंबच आहोत. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा, सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे, सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घेऊया आणि असेच एकमेकांना मदत करत पुढे जात राहूया, आय हीच होप प्रार्थना. मंडळी तुम्हाला आपला आजचा हा दसरा स्पेशल व्हिडिओ आवडला असेल. आज पहिल्यांदाच आयुष्यात मी स्वतःच्या हातात फोन पकडून मला रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते. ऑफकोर्स राही आहे कॅमेराच्या मागे, ती बटन दाबते. पुन्हा भेटू लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची, फक्त स्वतःचीच नाही, आपल्या मित्रांची, मैत्रिणींची, कुटुंबाची, सगळ्यांची काळजी घ्या. आणि भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. दिसतात पुन्हा.